अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा कारभार बंद पाडण्याचा व्यवस्थापकीय संचालक मंगेश वसंत मोहिते यांचा अप्रत्यक्ष डाव. अध्यक्षांना विचारात न घेता 3 दिवस सलग सुट्ट्यांची वेळ बघून 61 कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचे आदेश. मुख्यमंत्री सतत व्यस्त आहेत. शंभूराज देसाई यांचा व मुख्यमंत्र्यांचा ह्या सेवा खंडित करणे प्रकारात सहभागाचा संशय. महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा पत्रकार परिषदेत थेट आरोप. एकीकडे मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक काम करीत आहे, तर महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांना उद्योजक बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महामंडळावर कामगार कपातीचा डाव आखल्याचा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणारा हा नक्की प्रकार असेल. नरेंद्र पाटीलांनी दिला अप्रत्यक्ष इशारा. 61 कामगारांपैकी नवी मुंबईतील राकेश यादव यांच्याशी संपादक अनिल कुमार उबाळे यांनी संपर्क साधून सदर प्रकाराविषयी माहिती घेतली असता यादव यांना अद्याप कुठलीही सूचना, माहिती, निरोप मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 90,000 महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक झालेले आहेत. वेळेवरती व्याज परतावना त्या शेतकरी मराठा समाजाच्या बांधवांना देण्याची जबाबदारी महामंडळाची असते आणि त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आज महामंडळाला असताना देखील पण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक MD मोहिते यांनी शुक्रवारी जाणीवपूर्वक 61 कर्मचारी त्या ठिकाणी कमी केलेले आहेत. या कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आज आचारसंहितेच्यामुळे 50 ते 60 कोटीचा व्याज परतावना थकलेला आहे या महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांच्याकडे आणि अशा प्रकारे जर कर्मचारी 61 कमी केले तर सदर लाभार्थ्यांना जो व्याज परतावना आहे तो अजून 2 ते 3 महिन्यामध्ये देण्यामध्ये असक्षमता राहील आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षामध्ये भेटून MDनी केलेल्या कृत्याला ताबडतोब त्या ठिकाणी थांबवण्यात यावं. जर MDंना त्यांची बदली करून घ्यायची असेल किंवा राज्य सरकारला जर इतका चांगला कार्यक्षम MD असेल तर त्यांना दुसरीकडे कुठेतरी बदली करण्यात यावी. परंतु महामंडळावर एक चांगला सक्षम अधिकारी जो महामंडळाच्या गैरव्यवहारापासून हे महामंडळ स्वच्छ पद्धतीने चालवेल अशाची नेमणूक करावी अशी माझी सरकारला विनंती. सर, याच्यामध्ये तुम्ही आरोप केलेला आहे की या जो MD आहे त्याच्या मागे कोणीतरी आहे आणि त्याच्या मागण्यावर तो काम 64 कामगारांना काढलेला आहे. शुक्रवारी आमची महामंडळाची संचालकांची मीटिंग होते. त्याच्यामध्ये प्रधान सचिव डॉक्टर रामगोपाल देवराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये कुठे चर्चा होत नाही. पण त्या मीटिंगमध्ये मी काही मुद्दे बोर्ड मीटिंगमध्ये निदर्शनास आणून दिले की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीच्या लोकांनी टेंडर भरलेले आहे, त्यांची चौकशी करावी. रिकन्सिलेशनचं मॅटर ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळाला आहे का नाही, कारण काही लाभार्थ्यांची टर्म पूर्ण झालेली आहे 6,000, याची चौकशी करावी. ही करायची मागणी मी महामंडळामध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणामध्ये मांडल्यामुळे कुठेतरी MDंना याच्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण झालेली हे लक्षात आलं असेल आणि म्हणून कर्मचारी कपात करण्याचा अचानक निर्णय, एकतर्फे निर्णय आज त्यांनी घेतलेला आहे. या निर्णयाचं चेअरमन म्हणून माझ्या कुठल्याही प्रकारे कल्पना दिली गेली नाही. किंबहुना महामंडळाचे संचालक आहेत किंवा प्रधान सचिव आहेत देवराज साहेब यांनाही कुठल्या प्रकारे माहिती गेलेली नाही. सर, याच्यामध्ये आता तुमची पुढची भूमिका काय असेल? मुख्यमंत्र्यांना आज भेटणार आहे, याबद्दल गांभीर्य त्यांना पटवून देणार आहे. जर फडणवीस साहेबांना भेटणार आहे त्यांना गांभीर्य पटवून देणार आहे. अजितदादा पवार भेटलेच तर त्यांनाही गांभीर्य पटवून देणार आहे आणि ते कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करत असताना अजून 150-200 कर्मचारी जर आम्ही या महामंडळाच्या असणाऱ्या पगारावरती भरले म्हणजे पेरोलवरती जर घेतले तर महामंडळाशी बरीचशी अडचणी त्या ठिकाणी मार्गीस लागतील. परंतु आम्ही या महामंडळाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना अशा प्रकारे MDंची भूमिका ही पूर्णपणे लाजवंत आहे. बरं, MD मराठा आहे म्हणजे यदा कदाचित अधिकारी दुसरा असता, पण कधी कधी असा अनुभव होतो की दुसरे अधिकारी नॉन मराठा अधिकारी उलट चांगलं काम करतात. पण कधी कधी आपल्याच भावकीतला असणारा माणूस असतो ना, तो आपल्या विरोधात असतो. हे कधी कधी सरकारमध्ये पण मी पाहिलेलं आहे की एका मराठा मंत्र्याला आवडत नाही की दुसरा मराठा कार्यकर्ता मोठा व्हावा आणि म्हणून तो त्याला दाबतच असतो. असे मी उदाहरणं देऊ शकतो, पण मला त्याच्यात पडायचं नाही. माझा मूळचा मुद्दा आहे की MDला ताबडतोब बदली करावी. त्यांच्या आवडत्या असणाऱ्या म्हणतात ना पोस्टिंगला
त्यांना कृपया करून पाठवावं. जे कर्मचारी काढलेत ते कर्मचाऱ्या कामावर घ्यावं. जर ते घेतले नाही तर आज 50 कोटीचं व्याज परतावना लाभार्थ्यांना द्यायचं पेंडिंग पडलेलं 50 कोटी. आणि जर हे कर्मचारी नसतील तर हेच पेंडिंग ही पेंडेन्सी वाढेल. आणि जर पेंडेन्सी वाढली तर परत एकदा सामान्य मराठा समाजाला महायुतीच्या असणाऱ्या सरकारवरचं विश्वास उडेल. मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात असं त्यांच्या लक्षात येईल आणि परत कोणीतरी या विषयाला अनुसरून आंदोलन करेल जे सरकारला आज पोषक नाही. आणि म्हणून या पत्रकार परिषदेमधून एमडींची त्या ठिकाणी बदली व्हावी. काही गैरव्यवहार चालू आहे महामंडळामध्ये, या संदर्भामध्ये आमचे मुख्यमंत्र्यांच्या त्याचबरोबर गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि आमचे ते प्रधान सचिव आहेत डॉक्टर गोपाल देवरासाहेब, राजगोपाल देवरासाहेब यांनी या ठिकाणी लक्ष घालून जे कोणी कल्प्रिट आहेत त्या कल्प्रिटांना त्या ठिकाणी योग्य शासन व्हावं एवढीच मी त्या ठिकाणी विनंती करतो. त्यांनी म्हणजे राज्यातले पहिले मुख्यमंत्री हे ठरतील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नंतर, त्यांनी कमी वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र म्हणजे तालुक्यामध्ये गावामध्ये कुणबी समाजाच्या प्रमाणपत्र किती परिवारांमध्ये आहे हे शोधण्याचं काम केलं. म्हणजे अशा व्यक्तींकडनं तर खूप मोठं काही आम्ही अपेक्षित आहोत. आणि म्हणून माझ्या या पत्रकार परिषदेमधून माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की अगोदरच मराठा समाजाचे बरेचसे प्रकरण पडून आहेत. एमडीना जर काम करायचं नसेल तर एमडीना दुसरी जबाबदारी द्या. पण जे 61 कर्मचारी आहेत उलट आम्हाला 200 कर्मचारी अतिरिक्त भरावे लागतील. कारण आजही आम्ही म्हणू की तालुका स्तरावरची ही योजना लोकांपर्यंत गेली नाही, त्यांना न्याय मिळत नाही. मी तुम्हाला काही उदाहरण पत्रकार परिषदेमध्ये देऊ शकतो चालूमध्ये. उदाहरणार्थ मगाशी आमच्या कोल्हापूरच्या पत्रकाराच्या नातेवाईकांचं व्याज परतावना आला नाही 3 महिने झाले. म्हणजे त्याचा मेसेज पण तुम्हाला वाचून दाखवू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. न्यूज साठी संपादक अनिल कुमार उबाळे यांचा विशेष रिपोर्ट.